1100 ड्रोनच्या साहाय्यानं प्रभू रामचंद्र, भगवान शंकर आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचा अमृत कुंभ साकारण्यात आला. या ड्रोनच्या माध्यमातून नाशिकची मंत्रभूमी ते तंत्रभूमीचा प्रवास उलगडून दाखवण्यात आला. या ड्रोन शोला नाशिककरांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयमातर्फे ठक्कर डोम इथं आयमा इंडेक्स 2025 महाकुंभ प्रदर्शन भरवण्यात आलं. याचा पहिलाच दिवस सायंकाळी ड्रोन शोनं रंगला. रात्री 8ला 1100 ड्रोन आकाशामध्ये उडवण्यात आले. यामध्ये आय लव्ह नाशिकची पहिली प्रतिकृती साकारण्यात आली. त्यानंतर भारताचा नकाशा, प्रभू श्री रामचंद्र, भगवान शंकर, सिंहस्थ कुंभाचा अमृत कलश, महादेवाचे पिंड, शंख, आयमाचे नाव अशा एक कलाकृती ड्रोनच्या साहाय्यानं उत्कृष्टपणे साकारण्यात आल्या. नाशिकचा औद्योगिक प्रवासही या माध्यमातून उलगडण्यात आला. दरम्यान शनिवारी दुसऱ्या दिवशीही आयमा इंडेक्स 2025 इन्व्हेस्टमेंट महाकुंभाला मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. विविध स्टॉलवर नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी शनिवारी दुपारी माझगाव डॉक कंपनीच्या वतीनं मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नाशिकच्या आयोजकांना, उद्योजकांना डिफेन्स क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मोठा वाव असल्याचं माझगाव डॉक कंपनीचे संचालक यांनी यावेळी सांगितलं. आयमा इंडेक्स 2025 जैसा मैं इतना अच्छा ऑर्गेनाइज्ड क्वालिटी प्रोग्राम देखा नहीं, जहां पर कि इतने उत्पादकर्ता मैन्युफैक्चरर्स ऑफ दैट इज आल्सो ऑफ द वेरी फ्रंटियर एरिया, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग, सभी क्षेत्रों से यहाँ मौजूद थे. मैं पूरे भारत के सरकार के विभिन्न कार्यक्रमों में, महाराष्ट्र सरकार के विभिन्न कार्यक्रमों में, तमिलनाडु डिफेंस कॉरिडोर में, उत्तर प्रदेश डिफेंस कॉरिडोर में और सारे देश में मैं वेंडर डेवलपमेंट प्रोग्राम, मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन प्रोग्राम और सभी तरह के उस प्रोग्राम में जाता हूँ जहाँ के मैन्युफैक्चरर और वेंडर के विकास का कार्यक्रम होता है. लेकिन मैं ये देखा कि आयमा का जो ये प्रोग्राम है, जिसमें बहुत बड़े पैमाने पर वर्ल्ड लेवल के और राष्ट्रीय स्तर के काफ़ी बहुत सारे मैन्युफैक्चरर्स एंड प्रोड्यूसर हैं जिनके पास ओरिजिनल कैपेसिटी है. अब मैंने इनको निमंत्रण भी दिया है कि आप हमारे शिप बिल्डिंग और सबमरीन के डिफेंस इकोसिस्टम में आइए और हम आपको गाइड करेंगे और इनको बहुत अपॉर्चुनिटी मिलेगा. एक्चुअली इनकी कैपेबिलिटी पार एक्सेलेंस है जो कि इंपोर्ट सब्स्टिट्यूशंस के लिए भी काम आएगा. एंड सबसे बड़ी बात ये है कि महाराष्ट्र के विभिन्न क्षेत्रों में, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर में एमएसएमई के द्वारा ऑर्गेनाइज्ड बहुत सारे प्रोग्राम में मैं 2014-15 से जा रहा हूँ. NSIC, नेशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन, NSSH, नेशनल SC/ST हब, इनके प्रोग्राम में जा रहा हूँ. इतना अच्छा प्रोग्राम मैंने कभी देखा नहीं, खास करके इतने मैन्युफैक्चरर और जो ओरिजिनल मैन्युफैक्चरर जिनके पास टेक्नोलॉजी है, जिनके पास प्रोसेस क्वालिटी, सर्टिफिकेशन, कैपेबिलिटी, कैपेसिटी ग्लोबल स्टैंडर्ड का है. तो हमने भी इनसे रिक्वेस्ट किया है कि आप इनोवेट करके they kindly engage with us. Your joining with us is like joining in greater field of defense security, and that will also open आपके लिए एक क्षेत्र पूरे भारत में खोल देगा. और जो हमारे देश को विकसित भारत बनाने का 2047 का जो सपना है, और सपना ही नहीं, वो हम सबका शपथ भी है और हमारी जिम्मेवारी भी है. उसके लिए जो आत्मनिर्भर का काम है वो मुझे है लगता है कि ये नासिक में स्थापित ये आयमा एक इसके लिए गाइड बनेगा और सारे जो प्रोड्यूसर मैन्युफैक्चरर है, ये आयमा उनको आईना दिखाएगा. I have participated in many of the programs, and this is the biggest program they are holding here. This will help a lot for the growth of industry in Nashik. Government has to take proactive steps so that businesses can grow. And yes, I think this Nashik has to play a big part in this one. Nashik is nearer Pune as well as Mumbai.
I feel this is a centerpiece, and businesses will come here, and kind of help that IMA wants to extend to the businesses. I think they will be very successful in that endeavor. I have seen the arrangements. This is a grand exhibition, and the businesses in Nashik will definitely benefit from this exhibition. पहिल्याच दिवशी आयमा इंडेक्स प्रदर्शनाला भरभरून असा प्रतिसाद मिळाला असल्याचं मत आयमाचे अध्यक्ष ललित भूप त्याचबरोबर BOPचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांनी यावेळी व्यक्त केला. मला अत्यंत आनंद होतोय की नाशिककरांनी, उद्योजकांनी, शेजारच्या सगळ्या आपल्या प्रांतमध्ये आणि शहरांमध्ये असलेले वेगवेगळे उद्योजकांनी आपल्या या उपक्रमाला, जे नाशिकचा आयमा इंडेक्स इन्व्हेस्टमेंट महाकुंभ आहे, त्याला खूप चांगल्या रीतीने प्रतिसाद दिला. काल आपण ते बघितलं, ग्रँड इनॉग्रेशन, ज्याच्यामध्ये एवढे IAS आणि डिसिजन मेकर्स सरकारकडून उपस्थित होते. आपले आंतरराष्ट्रीय गेस्ट तिथे उपस्थित होते आणि विविध संघटनाचे पदाधिकारी आणि बाकी उद्योजक उपस्थित होते. कालचा ड्रोन शो काहीतरी असा वेगळा एक उपक्रम आयमानी इथे करायचा एक प्रयत्न केला होता आणि त्यालाही नाशिककरांनी, उद्योजकांनी खूप प्रेमाने आणि खूप वेगळा प्रतिसाद दिला. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, 2 दिवस सुट्टीचे दिवस आहे. आपल्या उद्योगाला एक भरारी देणारी अशी ही प्रदर्शनी आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करेल की मेन जे सेमिनार्स आहे त्याला नक्कीच तुम्ही अटेंड करा, कारण इथे माझगाव डॉक, भारत इलेक्ट्रिकल, HAL, महिंद्रा अँड महिंद्रा, एथर असे वेगवेगळे OEMs आहे आणि आज डिफेन्सला भरपूर प्राधान्य दिलं जातं आहे. विकसित भारतमध्ये खूप मोठा वाटा तिथे आहे डिफेन्सचा बजेटमध्ये, आणि ते जर आपण MSME म्हणून घेतलं तर आपला खूप फायदा होईल, नाशिकचा फायदा होईल आणि नाशिक ॲज अ डिफेन्स क्लस्टर उभारून येईल. तर मी परत एकदा सगळ्या आपल्या उद्योजकांना आणि नाशिककरांना आणि शेजारच्या सगळ्या आपल्या व्ह्युअर्सला तुमच्या माध्यमाने मी सांगू इच्छितो की प्लीज तुम्ही प्रदर्शनीला या. 10:30 ते संध्याकाळी 7 पर्यंत ही प्रदर्शनी आहे. वेगवेगळे सेमिनार्स आपण रोज पेपरमध्ये छापून आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही याचा पुरेपूर्ण B2Bचा लाभ घ्या आणि एक्झिबिशनला व्हिजिट करा. चालू करू. नमस्कार, मी ज्ञानेश्वर गोपाळे, BOPP चेअरमन आयमा. काल जे शानदार उद्घाटन झालं, दक्षिण आफ्रिकेचे जे अँबॅसेडर होते यांच्या हस्ते जे शानदार उद्घाटन झालं आणि उद्घाटनानंतर आलेल्या ब्युरोक्रॅट्स बरोबर सगळ्यांचे चांगले इंटरॅक्शन झाले. त्यांनी गव्हर्नमेंटच्या काय काय स्कीम आहेत ह्या उद्योजकांना सांगितलेले. बऱ्याच स्कीम अशा असतात की आपल्याला माहीत नसतात. या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने उद्योजकांना अगदी जवळून ऑफिसरशी, IAS ऑफिसरशी बोलायला मिळालं आणि त्यांनाही सांगायला मिळालेले. दोघांचाही अतिशय खेळीमेळीची याच्याची चर्चा झाली, त्यामुळे उद्योजकांना अनेक बेनिफिट्स कळलेले आहेत. या उद्घाटनाचं कालचं आकर्षण म्हणजे की ड्रोन शो. नाशिक काय महाराष्ट्रामध्येच पहिल्यांदा हा ड्रोन शो होतो आणि देशामध्ये मला वाटतं काही तिसऱ्यांदा झालेला आहे. वाराणसीनंतर झालेला आहे आणि आता अमृतसरला होऊ घातलेला आहे. ह्या ड्रोन शोला जे नाशिककरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. खरं तर आम्हाला ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आम्ही सगळेजण चिंतेत आलो होतो, परंतु परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यात कुठलाही काही किंतु न येता 1 तासाभरात सगळं वातावरण ते निवळलं आणि ट्रॅफिक सुरळीत झालं. ड्रोन शोमध्ये नाशिकमधले आपले जे ऐतिहासिक आहे, पौराणिक कडून आपण जे इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे याचा सुरेख अतिशय चांगला मिलाप करून त्यांनी तो दाखवलेला होता. आणि आपण नाशिक कुठं आहे हे पाण्याची एक चांगली कशा प्रकारे ट्रान्सफॉर्म झालेलं आहे हे पाण्याची एक चांगली संधी नाशिककरांनाही मिळाली आणि आलेल्या व्हिजिटरला आलेली.
दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ह्या इंडेक्सला व्हिजिट देण्यासाठी आता माझा स्वतःचा स्टॉल असल्यामुळे राजकोटहून लोकांनी व्हिजिट दिलेली आहे, शिल्वासाहून आलेले आहे, पुण्याहून आलेले आहे, एक मला बँगलोरचे ग्रस्त भेटले. असं सगळीकडे चांगली पब्लिसिटी झालेली असल्यामुळे आणि नाशिक हे 2 टायरमधलं ग्रोईंग सिटी असल्यामुळे लोकांचंही लक्ष नाशिककडं आहे. लोकांचा फुटफॉल हा नाशिककडं वाढायला लागलेला आहे. यामुळेच की काय काल आपलं नाशिक कसं सशक्तपणे वाढतंय हे कालच्या इंडेक्सच्या उद्घाटनामध्ये जवळजवळ 1300 कोटीची इन्व्हेस्टमेंट जाहीर करून नाशिककरांवर जो लोकांनी विश्वास दाखवलेला आहे, मला आशा आहे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आणखीन काही नाशिककरांना आपल्याला चांगले अचिव्हमेंट पाहायला मिळतील. 2 दिवसांमध्येच या गुंतवणुकीच्या महाकुंभामध्ये अनेक मोठमोठ्या गुंतवणुकीचे करार झालेत. अनेक व्यावसायिकांनी या आयमा इंडेक्स 2025च्या आयोजनाचं कौतुक केलं आहे. नमस्कार, माझं नाव शिवानी ज्ञानेश्वर गोपाळे. आम्ही शलाका पॉलिमर्समधून आहोत. शलाका पॉलिमर्स ही गेल्या 30 ते 32 वर्षापासून मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये आहे. आम्ही सगळ्या प्रकारचे रबर टू मेटल बॉन्डेड प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतो. ते असेल की मरीन इंडस्ट्री असेल किंवा अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट असतील, अशा बऱ्याच कंपन्यांसाठी आम्ही रबर ते प्लास्टिक आणि प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतो. लेवल माउंट्स ही आमची जास्ती मोठी रेंज आहे आणि त्याचबरोबर बाकी ओरिंग्स आहेत किंवा रबर गॅस्केट्स आहेत. रबरमधलं काही प्रॉडक्ट्स असतील ते आम्ही घेऊ शकतो. आयमा इंडेक्सने ही जी काही ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे आम्हाला किंवा आमच्यासारख्या अनेक छोट्या किंवा मध्यम उद्योगांना ही एक खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे, जेणेकरून कस्टमरकडे आम्ही जाताना आम्हाला रिस्ट्रिक्शन्स येतात, इकडे सगळे कस्टमर आम्हाला भेटतात. त्याचबरोबर B2B सारख्या सेक्शनमधून किंवा इंटरॅक्शनमधून आम्हाला काही पॉसिबल सप्लायर पण मिळू शकतात, जेही आम्हाला डेव्हलपमेंटला चांगलं आहे. सो ही आयमाची एक छान उपक्रम आहे. असाच कायम चालू राहावा आणि अशीच सगळ्या इंडस्ट्रीला मदत होत राहावी. थँक्यू. इंडेक्स 2025 हा इंडस्ट्रीयलसाठी महाकुंभ म्हणून मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे. आज जर बघितलं तर आजचा आयमा इंडेक्सचा हा 2रा दिवस असून खूप मोठ्या उत्साहात सर्वसामान्य कस्टमरपासून तो संपूर्ण नाशिककरांचा ओघ या आयमा इंडेक्सकडे झुकलेला दिसत आहे. आयमाचा प्रत्येक एवढी 2 वर्षानंतर हा आयमा इंडेक्स आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने सर्वांना खूप आनंद व्यक्त होत आहे आणि याचा निश्चितच नाशिककरांसाठी फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी एक आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर देवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक.